बीड शहरामध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाचा वापर आनंद नगरी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी करण्यात येऊ नये अशी एक याचिका उच्च न्यायालयामध्ये बीड शहरातील नागरिकांनी दाखल केली आहे। कारण आपण जर पाहिलं तर जेव्हापासून या मैदानाची स्थापना करण्यात आली आहे, हे मैदान सुरू करण्यात आलं आहे, तेव्हापासून या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम होतात, राजकीय कार्यक्रम होतात। त्यामुळे या ठिकाणच्या खेळाडूंना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळेच हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येऊ नयेत अशी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। आपल्यासोबत याचिका करत आहेत दादा, काय सांगताल नेमकं तुम्ही एक याचिका दाखल केली आहे? आम्ही उच्च न्यायालयामध्ये ह्या खाजगी व्यावसायिकांना राजकीय सभा असो किंवा बरेच काही असे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, या संदर्भात बंदी घालावी म्हणून आम्ही प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिलेल्या होत्या, पण प्रशासनाने काही दखल घेतली नाही म्हणून आम्हाला उच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागली। म्हणून आम्हाला 5 तारीख नेक्स्ट हिअरिंग डेट दिलेली आहे माननीय उच्च न्यायालयाने, तर त्यावरती सुनावणी होईल आणि आम्ही प्रतिवादीमध्ये जे महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी साहेब, नगर परिषद बीड यांना केलेलं आहे। तर आमचं म्हणणं आहे की खाजगी व्यावसायिकांना हे भाड्याने ग्राउंड देऊ नये। इथं नागरिकांना खूप त्रास होत आहे, मुलांना खेळण्याला दुसरं ग्राउंड नाही आहे बीडमध्ये आणि ग्राउंडला पहिले ग्रीन लॉन होतं, ते लॉनसुद्धा सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे भाडे तत्त्वावर देऊ। तर आमचं म्हणणं आहे की पाळणेवाले असो, आनंद नगरी, हे बरेच काही अशा वस्तू अशा लोकांना खाजगी व्यावसायिकांना भाड्याने देऊ नये म्हणून आम्ही सदरील याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे। तरी बी आता 5 तारखेला न्यायालयाचा काय निर्णय होतो आमचं त्याच्याकडे लक्ष आहे। मला सांगा की काय नेमकं तुमची आता मागणी आहे प्रामुख्याने आणि काय नेमक्या अडचणी येतात ज्यावेळेस या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यावेळेस खेळाडूंना आणि तुमच्यासारख्या लोकांना? ये सगड़े जो खासगी जो करते हैं ये लोग, ठीक है, ये सब हम बंद होना चाहिए। हमारा यही बोलना है और लोगों को तकलीफ नहीं होना, क्योंकि इतना ये ग्राउंड है यहाँ पर, लॉन्स है वॉकिंग के लिए, उसके लिए, तो ये सब चीज़ बंद होना चाहिए। ना सभा को बोलो या खासगी कोई भी चीज़ को ऐसे परवानगी नहीं देना चाहिए नगर परिषद। तर निश्चितच छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आहे, या क्रीडा संकुलावर मोठ्या प्रमाणात खेळाडू असतात, नागरिक देखील अगदी सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल वॉकिंगसाठी येत असतात, त्यांना नेमकं काय आवडतं आपण पाहूयात। दादा, काय सांगताल की तुम्हाला काय आवडतं, या ठिकाणी असे कार्यक्रम झाले पाहिजेत का? इथं फिरायला येणारे हे सगळे वयोवृद्ध माणसं असतात। वयोवृद्ध माणसाला हे ग्राउंड भाड्यावर दिल्यानंतर एक 8 दिवस, 4 दिवस, 5 दिवस होणारा त्रास हा नक्कीच असह्य असतो। त्यामुळे हे भाडे तत्वावरती देणं हे चुकीचं आहे, पण शासकीय नियमानुसार जे कारवाई होईल करणं योग्य आहे ते करणं गरजेचं राहील। तर निश्चित आपण पाहिलं की त्यांचं देखील म्हणणं आहे की अशा कार्यक्रमासाठी हे देण्यात येऊ नये। दादा, मला सांगा की जेव्हा या ठिकाणी असे वेगवेगळे कार्यक्रम होतात, मग आपण बघितलं की अनेक राजकीय सभा झाल्या, आनंद नगरी असेल किंवा काही व्यापाऱ्यांचे देखील कार्यक्रम होतात, त्यामुळे याचं नुकसान काय होतं आहे? क्रीडांगणाचं बरंच नुकसान होतं ना। आता खडे आणून टाकलेली ग्रीन लॉन होतं इथं, पूर्ण ग्रीन लॉन, आता हे लहान मुलं खेळतात, हे पूर्ण कडीचं बघा ना, कडीने पूर्ण ग्रीन लॉनचं नुकसान झालेलं आहे, इक्विपमेंट तुटलेले आहेत। सभा झाली की तिथं मोठमोठाले खड्डे पडतात, म्हणजे वयस्कर जे माणसं येतात त्यांना सुद्धा फिरायला त्रास होतो। आणि बीडमध्ये फक्त 2च ग्राउंड आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि एक संभाजी महाराज स्टेडियम, दुसरे मोठाले असे ग्राउंड नाही आहेत। मग जे रेग्युलर येणार आहेत त्यांनाही त्रास होतो, 4-4, 5-5 दिवस इथं मग ते कार्यक्रमाचं राहतं। शक्यतो नियमाच्या अधीन राहून शासनाने आणि उच्च न्यायालयाने विचार करायला पाहिजे। तर निश्चितच नियमाच्या अधीन राहून प्रशासनाने देखील याचा विचार केला पाहिजे। हे जे उद्यान आहे, माफ करा, हे जे मैदान आहे, याची जी उभारणी करण्यात आली होती खेळाडूंसाठी आणि शहरातील नागरिकांना या ठिकाणी वॉकिंगसाठी मदत होईल किंवा त्यांसाठी एक सोय होईल असं देखील या ठिकाणी ओपन जिम देखील यासाठी उभारण्यात आली होती। मात्र जेव्हा या ठिकाणी असे कार्यक्रम होतात तेव्हा या ठिकाणी जी ओपन जिम असेल किंवा हे मैदान आहे याचं मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे आणि याचिकेवर येणाऱ्या काळात नेमके काय सुनावणी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सहकारी कॅमेरामन मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा टीव्ही, बीड।